ऍक्ट बघत होतो 1888. त्यामध्ये आज आपण कलम 22 पासून कलम 27 क पर्यंत बघणार आहे. 22 पासून कलम 27 क पर्यंत आपण निवडणूक हा चॅप्टर बघतोय. या व्यतिरिक्त आपण ऑलरेडी याचे पहिले पार्ट्स घेतले. आपण कलम 1 पासून तर कलम 22 पर्यंत सगळे कलम कव्हर केले. त्याच्या व्यतिरिक्त महत्वाच्या ज्या व्याख्या कलम 3 अंतर्गत दिल्या त्या आपण कव्हर केल्या. सो आज आपण त्याचा पुढचा भाग बघणार आहात. या रिलेटेड PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर असेल आणि जे पण एक्स्ट्रा नोट्स वगैरे असेल ते पण टेलिग्राम चॅनलला अवेलेबल होतील. सो तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केलं असेल तर अनुज पाडे MPSC नेव्हिगेटर हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. ओके, सो स्टार्ट करूयात. त्याच्या अगोदर स्टार्ट करण्याच्या अगोदर आज जे आपण कलम बघणार आहोत थोडक्यात त्याचा परिचय घेऊ आपण की नेमके कोणकोणते कलम आपण बघणार आहे. तर पहिला बघा, कलम 22 आज बघणार आहे. काय असतं कलम 22? कलम 22 असतं निवडणुकीसाठी दिनांक. ओके, 1 by 1 लक्षात घेऊ म्हणजे मग तुम्हाला नंतर बघताना इझी. इलेक्शनची जी डेट असते ना ते कलम 22 मध्ये येते, एवढं लक्षात घ्या. त्याच्यानंतर 23-24 नाहीये, म्हणजे 23 आपल्याला हे रिपील झालेली 24 पण नाही, डायरेक्ट 25 कलम असतं. 25 कलम असतं की प्रभाग निवडणुकांसाठी निश्चित केलेल्या दिवसाबाबत नोटीस देणे. मेन तर काय नोटीस द्यायची, एवढं लक्षात ठेवा. 25 मध्ये काय द्यायची? नोटीस देण्यासंबंधी. 22 मध्ये काय आता इलेक्शनची डेट होती. 25 मध्ये काय? नोटीस देणे आहे. कीवर्ड्स लक्षात ठेवा, तुम्हाला लक्षात येईल. 22 मध्ये डेट, 25 मध्ये नोटीस देणे. त्याच्यानंतर 26 मध्ये काय? प्रभाग निवडणुकीतील उमेदवार नामनिर्देशित करण्यात आले पाहिजे. म्हणजे 26 काय सांगतंय की जे उमेदवार आहे ते नामनिर्देशित झाले पाहिजे या संबंधी. 26 महत्वाचं आहे खूप जास्त. फॉर काय लक्षात ठेवू शकता? अनामत रक्कम. फॉर अनामत रक्कम. तुम्हाला नंतर येईल की अनामत रक्कम नॉर्मल कॅन्डिडेटसाठी 5,000 असेल किंवा SC ST महिला असेल तर त्यांना 25 असेल. तर अनामत रक्कम फॉर अनामत रक्कम 26 मध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर 27 मध्ये येतं प्रभागासाठी निवडणूक लढवण्यात येईल तेव्हा मतदान घेणे. काय लक्षात घ्यायचं फक्त? 27 मध्ये काय दिलेलं आहे? तर मतदान घेणे. हे कीवर्ड्स लक्षात ठेवा वगैरे. म्हणजे 22 मध्ये इलेक्शनची डेट केली, 25 मध्ये त्या संबंधी नोटीस काढली, 26 अंतर्गत आपण अनामत रक्कम घेतली, 27 मध्ये आपण मतदान घेतलं. सो मतदान संबंधी 27 आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे आणखी कलम होते 27 27 डबल ब आणि क. ते बघा, ते आता कम्पॅरेटिव्हली तुम्हाला कसं काय लक्षात ठेवा. आपण ऑलरेडी बघितलं तर मग लक्षात राहते. बघा, एक आहे 27 दुसरं आहे 27 तिसरं असतं 27 ब आणि चौथं असतं 27 क. कसं आहे? तर 27 असतं मतदान केंद्रात किंवा त्याच्या जवळ प्रचार करण्याला बंदी. म्हणजे हे आपलं मतदान केंद्र असेल, त्या मतदान केंद्रात आणि याच्या आजूबाजूला तुम्ही काय करू शकता? प्रचार करण्यासाठी बंदी असते. तर टाइम दिलेला आहे तो आपण बघू. सो मध्ये प्रचार करण्याला बंदी असते. डबल मध्ये काय असतं? तर मतदानाच्या दिवशी आणि त्याच्या अगोदरच्या दिवशी सार्वजनिक सभा घेण्याला बंदी. इकडे काय लक्षात ठेवा, फक्त सार्वजनिक सभा नाही घेऊ शकत तुम्ही. सार्वजनिक सभा केव्हा नाही घेऊ शकता? एक तर जो वोटिंगचा डे, मतदानचा डे असेल आणि त्याच्यानंतर त्याच्या पूर्वीचा डे 48 आवर अगोदरचा असं असतं, ते सांगतो मी तुम्हाला. पण सार्वजनिक सभा घेण्यावर बंदी डबल मध्ये दिलेले. मध्ये प्रचार करण्यावर बंदी दिले. ब मध्ये काय दिलेले? तर मतदान केंद्रात किंवा जवळपास बेबंद वर्तणूक करण्यावर बंदी. बेबंद जर का कोणी वर्तणूक करत असेल, ब फॉर बेबंद वर्तणूक, तर त्यांना शास्ती दिली जाईल. हे 27 ब मध्ये दिलं. 27 क फॉर काय लक्षात ठेवा? केंद्रामध्ये गैरवर्तणूक केल्याबद्दल तुम्हाला शास्ती. म्हणजे मतदान केंद्रामध्ये, क फॉर मतदान केंद्रामध्ये तुम्ही काहीतरी गैरवर्तणूक करताय त्याविषयीच तुम्हाला शास्ती भेटेल. ब म्हणजे बेबंद तुम्ही काहीतरी वर्तन करताय त्यावेळेस शास्ती भेटेल. म्हणजे तुम्ही सार्वजनिक सभा नाही घेऊ शकत. आणि सिंपल म्हणजे प्रचारबंदी. एवढे आर्टिकल आज आपण सगळे बघणार आहोत. ओके, सो आपण 1 by 1 चालू करूया आपलं आजचं लेक्चर. बघा, पहिला कलम काय होतं? 22 होता. काय सांगितलंय की निवडणुकीची दिनांक. बेसिक तर तुम्हाला असंच येतील. कलम 22 मध्ये काय सांगितलं? बेसिक तुम्हाला आन्सर यायला पाहिजे की इलेक्शनची डेट सांगितली, इलेक्शनच्या डेट बद्दल आहे. मग पुढचा प्रश्न येतो की इलेक्शनची डेट कोण डिक्लेअर करते? तर सदस्यांच्या ज्या प्रभाग निवडणुका असतात त्याच्या नैमित्तिक रिकाम्या जागा. नैमित्तिक रिकाम्या जागा आपण कलम 9 मध्ये बघितलं होतं, आठवतो? 9 फॉर नैमित्तिक रिकाम्या जागा मी सांगितलं होतं, कॅज्युअल वॅकन्सी. तर नैमित्तिक रिकाम्या झालेल्या जागा भरण्यासाठी जे इलेक्शन घेतलं जातं त्याचं दिनांक राज्य निवडणूक आयुक्त जाहीर करते. म्हणजे काय क्वेश्चन म्हणतात? एकतर स्टेट इलेक्शन कमिशनर, जे राज्य निवडणूक आयुक्त आहे, त्यांच्यावर एक क्वेश्चन येऊ शकतं. आणि ते काय करतात? इलेक्शनची डेट डिक्लेअर करतात. इलेक्शनची डेट 22 अंतर्गत डिक्लेअर केली जाते. जी 9 अंतर्गत जे नैमित्तिक रजा होती, त्या नैमित्तिक रजामध्ये कॅज्युअल वॅकन्सी झाली होती ती भरण्यासाठी 22 अंतर्गत राज्य निवडणूक आयोग इलेक्शनची डेट डिक्लेअर करत आहे.
एवढं बेसिक याच्यामध्ये दिलंय. ओके ओके हे झालं आपलं कलम 22. आता आपलं कलम 25 आहे. कलम 25 एकदा समजून घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. बघा 22 मध्ये स्टेट जे इलेक्शन आयुक्त होते त्याने इलेक्शनची डेट डिक्लेअर केली. आता 25 मध्ये काय आहे, तर एक नोटीस काढायची आपण बघितलं. मग नोटीस कोण काढणार आहे, तर जे इलेक्शनचे आयुक्त आहे ते नोटीस काढणार आहे. जी इलेक्शनची डेट असेल ना त्याचे किमान 7 दिवसा अगोदर, इकडे फॅक्ट्स कोणता महत्वाचा आहे की मिनिमम 7 डे अगोदर, म्हणजे समजा पुढच्या आठवड्यात इलेक्शन आहे तर या आठवड्यात मिनिमम 7 डे अगोदर, इलेक्शन डेट पूर्वीच्या मिनिमम 7 डे अगोदर काय करणार, स्टेट इलेक्शन कमिशन जे आयुक्त असतील ते आयुक्त काय करतील, एक नोटीस काढतील. बघा आता आयुक्त 25 अंतर्गत नोटीस काढत आहे, तर त्या नोटीसमध्ये कोणती गोष्टी मेन्शन असेल तर ते काय करतील, ती नोटीस जी आहे ते सगळेचे सगळे जे गव्हर्नमेंट गॅझेट आहे, शासकीय राजपत्र तिकडे पब्लिश करतील. जे लोकल न्यूजपेपर असतं ना आपल्याकडं, जे पण स्थानिक न्यूजपेपर आहे तिकडे पब्लिश करतील आणि मोठमोठ्या जाहिरातीमध्ये म्हणजे ते पब्लिश करतील, जेणेकरून लोकांना त्या नोटीस बद्दल कळेल की इलेक्शन आलंय. आणि त्या नोटीसमध्ये काय मेन्शन असेल, तर डेट ऑफ इलेक्शन मेन्शन असेल, मतदानाची डेट वगैरे सगळं सांगितलं असेल. आणि याच्यामध्ये इलेक्शनसाठी निश्चित केलेल्या दिवसानंतर किमान 21 दिवसापूर्वी इलेक्शन घेता येणार नाही, म्हणजे 21 डे पूर्वी नसेल वगैरे. इलेक्शनसाठी जे डेट निश्चित केली असेल ते 21 डे पूर्वी नसेल. इकडे 2 फॅक्ट तुम्हाला येणार आहे, एक 7 येणार आहे, एक 21 येणार आहे. थोडक्यात काय, कलम 25 अंतर्गत इलेक्शन कमिशन जे असतात, राज्य निवडणूक आयुक्त, ते एक नोटीस काढतात. त्या नोटीसमध्ये ते सगळं गव्हर्नमेंट गॅझेट, लोकल न्यूजपेपर सगळीकडे पब्लिश करतात आणि त्यामध्ये सगळे इलेक्शनची डेट केव्हा आहे, कुठं होणार आहे ते सगळं सांगतात. आणि इलेक्शनसाठी निश्चित केलेली दिवसानंतरचं 21 डे पूर्वी नसेल असं सांगितलं आहे. आता बघा काय दिलं, बघा 25 मध्ये काय दिलेलं आहे, नोटीस देण्यास सांगितलंय. आता काय, प्रभाग निवडणुकीसाठीचे निश्चित दिवसापूर्वीचे किमान 7 दिवसापूर्वी जे आयुक्त असतील ते निवडणुकीबाबत काय करतील, नोटीस गव्हर्नमेंट गॅझेटमध्ये, वृत्तपत्रामध्ये, जाहिरातद्वारे आणि मोठ्या जाहिरात लावून काय करतील, पब्लिश करतील सगळ्या. आणि त्या नोटीसमध्ये निवडणुकीची निश्चित केलेली दिवस, कोणत्या दिवशी इलेक्शन आहे ते सगळं असेल, मतदान कोणत्या दिवशी असेल ते असेल आणि इतरही दिवस आवश्यक वाटते ते सगळं ते करतील. आणि हा दिवस निवडणुकीसाठी निश्चित केलेल्या दिवसानंतरच्या 21व्या दिवसा अगोदर नसेल. तर इकडे काय लक्षात ठेवा, एक 7 लक्षात ठेवा, एक 21 लक्षात ठेवा. कलम 25 मध्ये काय येत आहे, नोटीस येते, त्याच्यात 2 दिवस येत आहे, एक 7 डे येत आहे आणि एक 21 डे. हे 2 फॅक्ट येत आहे. या 2 फॅक्ट तुम्हाला माहित पाहिजे, त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. ओके, आता पुढचा कायदा. आता आपण कलम 26 काय बघतोय, कलम 26 मध्ये निवडणुकीत नामनिर्देशित करण्यात आले पाहिजे किंवा नामनिर्देशित संबंधित तरतूद. हे थोडं मोठं आर्टिकल आहे, एवढं लक्षात केअरफुली बघा. बघा आता इलेक्शन आलं होतं, 22 मध्ये इलेक्शन डिक्लेअर केलं होतं डेट, 25 मध्ये आपण त्याचं नोटीस काढलं, त्यामध्ये आपण बघितलं की आयुक्त काढतोय नोटीस आणि त्यानंतर सगळ्या त्या रिलेटेड 7 दिवस 21 दिवस बघितलं. आता 26 मध्ये काय, प्रभाग निवडणुकीतील उमेदवार यापुढे असलेल्या तरतूद अनुसरून लेखी नामनिर्देशित करण्यात आले पाहिजे. एक तर लेखी नामनिर्देशित केले जाते. आता कसं आहे बघा, अशा नामनिर्देशित बाबत पुढील तरतुदी लागू असतील. काय काय असतील, तर जे राज्य निवडणूक आयुक्त असतात आपले, स्टेट इलेक्शन कमिशनर, ते नामनिर्देशन पत्राचे छापील नमुने पुरवतील. जे पण त्याचे नामनिर्देशन पत्राचे जे प्रिंटेड असतील ते पुरवतील. आणि निवडणुकीत मतदानाचा हक्क ज्यांना ज्यांना आहे अशा कोणत्याही व्यक्तीला नामनिर्देशनासाठी निश्चित केलेल्या दिवसापूर्वी 7 दिवसाच्या आत, म्हणजे इकडे काय इम्पॉर्टंट आहे, परत 7 दिवसाच्या आत कोणत्याही वेळी आणि नामनिर्देशन तारखेलाच दुपारी 4 वाजेपर्यंत, म्हणजे ज्या दिवशी फायनल नॉमिनेशन करायचं तेव्हा 4 पर्यंत जे नमुन्याच्या जितक्या प्रती तिला पाहिजे तितक्या प्रती विनामूल्य पुरवतील. ओके, तर 7 दिवस आणि त्या दिवशी 4 PM पर्यंत जेवढ्या तुम्हाला नामनिर्देशनच्या झेरॉक्स किंवा प्रती पाहिजे तेवढं पुरवण्याचं काम आयुक्त करतील. त्याच्यानंतर प्रत्येक नामनिर्देशन पत्रात उमेदवाराचे पूर्ण नाव असेल, त्याचा रेसिडेन्शियल म्हणजे वसतिस्थान असेल, त्याचे वर्णन असेल आणि या वेळी 2 व्यक्ती या ठिकाणी लक्षात घ्या, प्रस्तावक आणि अनुमोदक म्हणून अनुमतीदर्शक सह्या केल्या पाहिजे. म्हणजे इकडे तुम्हाला कन्फ्युज काय करू शकता की 2 प्रस्तावक आणि 2 अनुमोदक असतात की नाही. आपण असतं की राष्ट्रपतींसाठी आपण प्रस्तावक अनुमोदक घेत असतो 50-50 किंवा उपराष्ट्रपती 20-20 प्रस्तावक अनुमोदक घेत असतो. तसं या इलेक्शनसाठी तुम्हाला 2 प्रस्तावक लागतील आणि 2 अनुमोदक लागतील, एवढं लक्षात घ्या. आता पुढे काय होतं त्याच्यामध्ये, मग याप्रमाणे नामनिर्देशित केले जाण्यास तयारी आहे असे निदर्शक म्हणून त्यावर तिची सही असली पाहिजे. ठीक आहे, आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे अनुमतीदर्शक सही केलेले प्रत्येक नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयुक्ताच्या कार्यालयात
नामनिर्देशनासाठी निश्चित केलेल्या दिवशी दुपारी 5 वाजण्यापूर्वी सुपूर्द करण्यात आले पाहिजे. म्हणजे ते फॉर्म तुम्हाला प्रॉपर साईन करून 5 वाजेपर्यंत सबमिट करायचे आहे. आणि प्रत्येक उमेदवाराचे नामनिर्देशन स्वतंत्र नामनिर्देशन पत्राद्वारे करण्यात आले पाहिजे. म्हणजे एक इंडिव्हिज्युअल उमेदवार आहे, त्याचा सेपरेट नॉमिनेशन फॉर्म, प्रत्येकाचा सेपरेट नॉमिनेशन फॉर्म असेल. आणि एखाद्या उमेदवाराचे नामनिर्देशन एकापेक्षा अधिक नामनिर्देशन पत्राद्वारे करण्यात येईल. मात्र मतदानाचा हक्क असलेल्या कोणत्या व्यक्तीला प्रस्तावक अनुमोदक म्हणून एकापेक्षा जास्त अधिक नामनिर्देशन पत्रावर सह्या करता येत नाही. म्हणजे जर का मी एक प्रस्तावक म्हणून मी एक साईन केलेली असेल, तर आता समजा हा उमेदवार होता, ए उमेदवार होता आणि हे 2 प्रस्तावक होते, ओके, आणि हे 2 अनुमोदक होते. तर यांनी जर का यांच्यासाठी साईन केलेली ए साठी, कॅन्डिडेटसाठी प्रस्तावक अनुमोदक म्हणून, तर हे बी कॅन्डिडेटसाठी साईन नाही करू शकता प्रस्तावक अनुमोदक म्हणून. असं नाही की सेम प्रस्तावक अनुमोदक सगळ्यांसाठी साईन करताय, तसं नसतं. म्हणून काय सांगितलंय की प्रस्तावक अनुमोदक म्हणून एकापेक्षा अधिक नामनिर्देशन पत्रावर सह्या करता येणार नाही. एकदाच करता येईल एक प्रस्तावक अनुमोदकाला. आणि कोणत्याही व्यक्तीने एकापेक्षा अधिक नामनिर्देशन पत्रावर सही केली असेल तर पहिले नामनिर्देशन पत्र पोचल्यावर बाकीचे जे नामनिर्देशन पत्र जे मिळाली असतील ते नामनिर्देशन पत्र विधी अग्राह्य असतील. म्हणजे जर का मल्टिपल भरले तर पहिलं जे पोचलं ते विधिग्राह्य असेल. थोडक्यात इकडे दिलेलं आहे. काय प्रोव्हिजन आहे की नामनिर्देशन पत्राचे छापील नमुने तुम्हाला फ्रीमध्ये वाटले जातील. त्या ठिकाणी एक फिक्स डेट असेल, 7 डेच्या आत एनी टाइम. आणि जे नामनिर्देशन पत्र भरायचे त्याचे 4 वाजेपर्यंत तुम्हाला करायचे. आणि जितक्या प्रती पाहिजे तेवढ्या विनामूल्य पुरवलं जाणार आहे. त्या नॉमिनेशन फॉर्ममध्ये उमेदवाराचं पूर्ण नाव, त्याचं वर्णन असेल. त्याला सपोर्ट करण्यासाठी 2 प्रस्तावक असतील, 2 अनुमोदक असतील. आणि ते प्रस्तावक अनुमोदक काय करतील, त्याच्यावर साईन करतील. आणि अनुमोदकाचे साईन केलेले जे सगळं पत्र असेल ते स्टेट आयुक्तांना कार्यालयामध्ये जे नॉमिनेशन फॉर्मची फिक्स केलेली डेट आहे ते संध्याकाळी 5 वाजेच्या पूर्वी सबमिट करायचं आहे. आणि प्रत्येक उमेदवार स्वतंत्र नामनिर्देशन पत्र भरेल यासंबंधी तरतूद होती. आणि मतदानाचा हक्क असलेल्या प्रस्तावकाला, जो पण प्रस्तावक अनुमोदक असेल, त्यांना एकाच याच्यावर साईन करता येईल, एकापेक्षा जास्त याच्यावर त्यांना साईन करता येणार नाही. आता पुढं काय होतं, पुढील बाबी कोणत्याही नामनिर्देशित व्यक्तीने नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयुक्त विधिग्राह्य म्हणून घोषित करतात. आता नाही, स्टेट इलेक्शन कमिशनला काय एखादा नॉमिनेशन फॉर्म रिजेक्ट करण्याचा अधिकार आहे. कोणतं? जर त्याने कलम 14 अन्वये पालिका सदस्य निवडण्यास पात्र नसेल. तुम्ही कलम 14 मध्ये पात्रता दिली होती, आठवतं? कलम 16 मध्ये डिस्क्वालिफिकेशन, कलम 14 मध्ये पात्रता होती. तर त्या पात्रतेमध्ये तो फिट होत नसेल तर स्टेट इलेक्शन कमिशन काय करतील, त्याचं नामनिर्देशन पत्र रद्द करतील. एक हे झालं. त्याच्यानंतर कलम 26 अनामत रक्कम आपण बघितलं होतं की जर का त्याने अनामत रक्कम दिली नाही किंवा त्या देण्यासाठी तजवीज केली की नाही देत, करतो, देतो, तर त्यावेळेस पण त्याचं नॉमिनेशन फॉर्म हे केले जाईल डिस्क्वालिफाय. आणि जर तो कलम 16च्या अंतर्गत डिस्क्वालिफाय झाला तर कळत आहे. म्हणजे एक तर कलम 14 अंतर्गत जे क्वालिफिकेशन आहे त्याने पूर्ण नाही केलं, किंवा त्याने 26 अंतर्गत अनामत रक्कम नाही भरली, किंवा त्याने कलम 16 अंतर्गत डिस्क्वालिफिकेशनचे ग्राउंड्स असतात त्याच्यामध्ये तो कुठेतरी म्हणजे बसतोय की डिस्क्वालिफाय होतोय, तर अशा वेळी त्याचं नॉमिनेशन फॉर्म काय होणार, कन्सिडरमध्ये नाही होणार. हे 3 तुम्हाला लक्षात घ्या. आणि हे कोण डिसाईड करते, तर राज्य निवडणूक आयुक्त आहे. ओके. एक कलम 14 मध्ये क्वालिफाय नाही झाला, त्याच्यानंतर 26 अंतर्गत त्याने अनामत रक्कम नाही भरली, आणि कलम 16 अंतर्गत त्याने काय केलं, पालिका सलग्यानं जे हे लागत होतं म्हणजे निहर्ता जे सांगितलं होते त्यामुळे तो विधिग्राह्य ठरला. मग पुढचं बघा, म्हणजे एकही विधिग्राह्य नामनिर्देशन नसेल, म्हणजे एक पण व्हॅलिड नामनिर्देशन नसेल तर पालिका सदस्य निवडून आला नाही असे मानण्यात येईल आणि त्याची रिकामी जागा कलम 34 नुसार भरण्यात येईल. म्हणजे काय, कलम 34 काय सांगतं की जेव्हा तुमची एखादी वॅकन्सी होते तर ती भरण्यासाठी कोणती प्रोसिजर केली पाहिजे हे कलम 34 सांगत असतं. मग जर का एक पण व्हॅलिड तुमच्याकडे नॉमिनेशन फॉर्म नेला तर मग ती प्रोसिजर कशी करायची ते 34 मध्ये, बाबा ती वॅकन्सी कशी भरायची त्या संबंधित तरतूद कशाने दिलेली आहे, कलम 34 मध्ये दिली आहे. ओके, सो कळत असेल तुम्हाला काय. पुढे बघा, केवळ एकच विधिग्राह्य नामनिर्देशित पत्र असेल तर तो व्यक्ती काय करणार, विजय मानणार. म्हणजे एकच विजय उरला, बाकी सगळे इनव्हॅलिड झाले तर काय करणार, याला आपण विजय घोषित करणार की बाबा हाच विजय. आता नामनिर्देशन पत्रांची संख्या एकापेक्षा अधिक असेल, म्हणजे खूप सारे नॉमिनेशन फॉर्म आलेले, खूप सारे लोकांनी नॉमिनेशन फॉर्म भरले, तर त्या व्यक्तीमधून पालिका सदस्य निवडून त्यांच्यासाठी निवडणूक करण्यात येईल आणि त्यांना काय म्हणणार, निवडणूक लढवण्यात आलेली निवडणूक असे म्हटले जाईल. म्हणजे लढवण्यात आलेली निवडणूक असं म्हटलं जाईल. एकटा नॉमिनेशन फॉर्म व्हॅलिड असेल तर तोच विनर आला, आणि जर का खूप सारे नॉमिनेशन फॉर्म आले तर यांच्यामध्ये इलेक्शन झालं आणि त्याला काय म्हणणार, लढवण्यात आलेली निवडणूक. काही नाही, एकदम सोपं आहे. म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशनने काय बघितलं की सगळ्याचे सगळे नॉमिनेशन फॉर्म आले का नाही. मग त्याने बघितलं की कलम 14 नुसार तुम्ही क्वालिफिकेशन पात्र आहात का नाही. त्याने बघितलं 26 नुसार तुम्ही अनामत रक्कम भरली का नाही.
त्याने बघितलं कलम 16 अंतर्गत तुम्ही अपात्र आहात की नाही आहात. जर का असं काही झालं आणि तुमची जागा जर व्हॅकन्सी झाली तर कलम 334 अंतर्गत काय आहे, कसं पूर्ण ती व्हॅकन्सी भरावी त्याविषयी निर्णय होणार. आणि जर का समजा सगळेचे सगळे नॉमिनेशन फॉर्म जर का इनव्हॅलिड ठरले, मग काय करणार, 34 नुसार भरणार. आणि जर एकच उमेदवार वाटला तर त्याला डिक्लेअर करणार. आणि एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर मग त्यांच्यामध्ये लढवण्यात आलेली निवडणूक म्हणून इलेक्शन घेणार आणि त्याच्यातून मग आपण आपला सदस्य ठरवणार. पुढे बघा, परंतु विधिग्राह्यरित्या नामनिर्देशित झालेला कोणताही उमेदवार मरण पावला. आता काय झालं, त्याचं नॉमिनेशन फॉर्म झालं होतं, पण सडनली त्याचं काय झालं, डेथ झाली, तो मरण पावला किंवा नामनिर्देशनासाठी असलेल्या तारखेनंतर 3 दिवसापेक्षा उशिरा नसेल, म्हणजे मॅक्झिमम, म्हणजे नॉमिनेशन फॉर्मची 8 डेट आहे, तर त्याच्यानंतर मॅक्झिमम 3 डे, ओके, मॅक्झिमम 3 डे नॉमिनेशन नंतर अशा दिवशी निवडणूक न लढवण्याचा त्याचा इरादा असल्याचा तो आयुक्तांना लेखी सांगतो. एकतर काय झालं की तो त्याची डेथ झाली किंवा जी नॉमिनेशन फॉर्मची डेट होती त्याच्या मॅक्झिमम 3 दिवसाच्या आत त्याने काय सांगितलं लेखीमध्ये की बाबा राज्य निवडणूक आयुक्त साहेब, मला काही निवडणूक लढवणं शक्य नाही, माझा काही इरादा नाही, असं लेखीमध्ये मी तुम्हाला 3 दिवसाच्या आत दिलेलं आहे नॉमिनेशन फॉर्मच्या, असं त्याने कळवलं. आणि त्यानंतर फक्त एकच विधिग्राह्य नामनिर्देशित राहिले असेल तर उर्वरित उमेदवार हे निवडून आला असे मानलं जाईल. कळतंय का? म्हणजे बाय 2 कॅन्डिडेट होते, ए आणि बी कॅन्डिडेट होता. बी कॅन्डिडेटचं काय सडनली मृत्यू झाला. त्या बी कॅन्डिडेटने नॉमिनेशन फॉर्म भरल्याच्या मॅक्झिमम 3 दिवसाच्या अंतर्गत तो काय गेला, स्टेट इलेक्शन कमिशनकडे गेला आणि तो लिखितमध्ये म्हटला की साहेब मला काही इलेक्शन लढण्याचा इरादा नाही आहे, मी काही इलेक्शन लढत नाही. मग बी तर हे झालं ना, मग म्हणणार की ठीक आहे बाबा, ए मग काय, ए निवडला किंवा ए आपण काय म्हणणार आहे, निवडून आला असं मानले जाईल. आता बीचं बघा, परंतु आणखी असे की ज्या उमेदवाराने उमेदवारी मागे, आता बीने काय केलं होतं, अगोदर गेला आणि म्हटलं की मी माझी उमेदवारी मागे घेतो. आता नंतर त्याने उमेदवारी मागे घेतली आणि त्याला वाटलं की त्याला एकदम असं स्वप्न पडलं आणि त्यांना वाटलं की त्याने मागे घेतलेला निर्णय रद्द करा तर किंवा त्याने निवडणुकीत उमेदवारी म्हणून पुन्हा नामनिर्देशित करा तर त्याला मुभा भेटणार नाही. कळतंय का? म्हणजे एकदा का बीची घरवापसी झाली, तो म्हटला की मी आता इलेक्शन लढणार नाही असं मी लिखितमध्ये देतो, तर त्याला परत चान्सच नाही परत यायचे. असं नाही की तो रिक्वेस्ट करतोय की मला येऊ द्या, माझ्याकडून चूक झाली, माझा निर्णय रद्द करा किंवा मी नामनिर्देशित पुन्हा भरतो, तर त्याला अलाउड नाही. एकदा का त्याने माघार घेतली तर त्याने माघार घेतली. इकडे तुम्हाला कन्फ्युज करू शकता की परत तो आला तर त्याला एंटरटेन करतील का, तर नाही, तर गेला तर गेला. कळतं इकडं? तो लक्षात असू दे, इकडं 3 दिवस लक्षात असू दे. आता हे पण इंटरेस्टिंग आहे बघा काय, आता निरनिळ्या प्रभागासाठी 2 किंवा अधिक प्रभाग निवडणुका एकाच वेळी घेण्यात आला. बघा आपण बघितलं होतं कलम 19 अंतर्गत आपण काय केले होते, ते प्रभाग वाटले होते सगळे. ओके, आता समजा या P1 आणि हे P4 आहे, या 2 प्रभाग या 2 प्रभागामध्ये एकाच वेळी इलेक्शन होते. आपण कलम 19 नंतर वाटले नाही प्रभाग, तर काय झालं, P1 आणि P4 या 2 प्रभाग P1 मध्ये आणि प्रभाग P4 मध्ये 2 प्रभागामध्ये किंवा 2पेक्षा अधिक प्रभागामध्ये एकाच वेळी निवडणूक घेण्यात आली. आणि तेव्हा कोणताही व्यक्ती एकापेक्षा अधिक प्रभागाकरता खंड ह खाली निवडून आलेला पालिका सदस्य आहे असे मानण्यात आले असेल. आणि काय झाला, ए हा उमेदवार होता, ए हा उमेदवार P1 मध्ये पण निवडला गेला, ए हा उमेदवार P4 मध्ये पण निवडला गेला. म्हणजे एक उमेदवार 2 आपण काय सांगतो प्रभागामध्ये निवडला गेला. तर काय असतं, तर त्यांनी राज्य निवडणूक आयुक्ताला त्या संबंध म्हणजे आला असेल तर अशी व्यक्ती राज्य निवडणूक आयुक्ताकडून, मग राज्य निवडणूक आयुक्त काय करतील, त्यासंबंधी एक लेखी नोटीस मिळाल्यानंतर 24 तासाच्या आत राज्य निवडणूक आयुक्ताला लेखी पसंती सही करून कळवून त्याद्वारे एका प्रभागासाठी काम करणार आहे असा प्रभाग कळवेल. आणि तसे करण्यास त्याने कसूर केल्यास राज्य निवडणूक आयुक्त पसंतीसाठी अवधी संपेल, एक प्रभागासाठी ते काम करीत तो प्रभाग घोषित करेल आणि यावेळी म्हणजे कळवलेली पसंती ही घोषणा देण्यात असेल आणि त्या प्रभागासाठी काम करायचे नसेल तर त्याचे नामनिर्देशन पत्र रद्द मानले जाईल. बघा खूप सोपं आहे. बघा काय झालं होतं माहितीये का, हा एक ए उमेदवार होता आणि याने काय केलं, 2 प्रभागामध्ये एक P1 प्रभाग होता आणि P4 मध्ये दोघं ठिकाणी फॉर्म भरला होता आणि तो P1 मध्ये पण इलेक्ट झाला आणि P4 मध्ये पण इलेक्ट झाला. म्हणजे तो 2 प्रभागामध्ये इलेक्ट झालेला आहे. मग काय करणार, इलेक्शन नंतर स्टेट इलेक्शन कमिशन काय करणार, त्याला एक नोटीस देणार. ओके, आणि नोटीस देऊन 24 तासाच्या आत त्याला लेखी पसंती त्याला द्यावी लागेल. म्हणजे त्याच्याकडे किती वेळ आहे, 24 तास अवेलेबल आहे आणि त्याला लेखीमध्ये सांगावं लागेल. लेखीमध्ये त्यांना सांगावं लागेल इलेक्शन कमिशनला की मला काय प्रभाग अ मध्ये इच्छा आहे काम करण्याची किंवा मला प्रभाग 4 मध्ये काम करण्याची किंवा माझा घेण्याची इच्छा आहे. आता समजा जर का त्याने 24 तासाच्या आत त्यांना लेखी पसंती साईन करून कळवलं नाही तर इलेक्शन कमिशन काय करणार, मनाप्रमाणे कोणता पण एक प्रभाग 4 त्याला देऊन टाकणार आणि म्हणणार की तुला इकडे काम करायचंय.
आता मग तो सदस्य गेला आणि म्हटलं की नाही नाही मला आता प्रभाग 4 मध्ये काम नाही करायचं होतं, माझी पसंती तर मला इच्छा होती मला बदलायची आहे, पण आता 24 तासाचा वेळ उलटून गेला असं इलेक्शन कमिशन सांगणार आणि तुला हा प्रभाग हवा तर घे, नाही तर तुझं नामनिर्देशन पत्र रद्द मानलं जाईल. कळतंय का? म्हणजे इलेक्शन कमिशनने 24 तासाचा वेळ दिला होता, त्यावेळेस तुम्हाला जायचं होतं, सांगायचं होतं की मला या प्रभागामध्ये इलेक्शन, मला हे पाहिजे नाही. जर का तुम्ही त्या वेळेत गेले नाही तर इलेक्शन कमिशन स्वतः निर्णय देऊन तुम्हाला एखादा प्रभाग देतील, या संबंधी तरतूद यामध्ये करण्यात आली होती. कळतंय? सो हे होतं. कळतंय? सो महत्वाचं काय होतं, आपण याच्यामध्ये हे जे कलम होतं त्याचा एक शेवटचा एक छोटासा पोर्शन आलेला आहे, ते तुम्ही वाचू शकता नंतर. तर याच्यामध्ये नेमकं तुम्ही काय बघितलं, एक थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. बघा, 26 मध्ये निवडणुकीसंबंधी नामनिर्देशन करायचं होतं. मग स्टेट इलेक्शन आयुक्ताला त्याने नामनिर्देशन पत्र छापून सगळ्या ज्या प्रती होत्या त्या फिक्स केल्या. 7 डेजच्या आत एनी टाइम नामनिर्देशन म्हणजे जे नॉमिनेशन फॉर्मच्या दिवशी 4 वाजेपर्यंत त्याच्या जेवढ्या विनामूल्य प्रती होत्या सगळ्यामध्ये वाटल्या. नामनिर्देशन पत्रामध्ये उमेदवाराचे नाव होतं, त्याचे वर्णन होतं आणि त्याला 2 प्रस्तावक आणि 2 अनुमोदक होते, एवढं आपण बघितलं. आणि त्याच्यानंतर आपण त्या नॉमिनेशन फॉर्मच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेच्या अगोदर आपण सगळी प्रोसिजर कंप्लीट केली आणि आपण बघितलं की एक जो प्रस्तावक किंवा अनुमोदक असतो तो एकाच याला सपोर्ट करू शकतो, हे पण बघितलं. त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनने कलम 14 अंतर्गत क्वालिफाय आहे का नाही ते बघितलं. कलम 26 अंतर्गत अनामत रक्कम भरली का नाही ते बघितलं. कलम 16 अंतर्गत डिस्क्वालिफाय त्यांनी हे बघितलं. आणि याच्यानंतर काय केलं की जर का व्हॅलिड सगळं असेल तर प्रोसिजर पुढे जाईल. आणि त्याच्यानंतर जर एकापेक्षा जास्त प्रभागामध्ये तुम्ही जर निवडून आला असेल तर एक निवडायचा 24 तासाचा वेळ तुम्हाला देणार. 24 तासाच्या अगोदर जर का त्यांनी निवडलं नाही तर मग काय करणार की तुम्ही म्हणजे तुम्हाला ते मनपसंतीने ते त्यांच्या हिशोबाने देणार. ओके. त्याच्यानंतर कलम 26 काय बघा आता. कलम 26 ऑलरेडी आपण खूप वेळ बघितलं. फॉर अनामत रक्कम आपण बघितली. तर अनामत रक्कम संबंधी प्रभाग निवडणुकीसाठी नामनिर्देशन करता केलेल्या तारखेस, जी तारीख असेल त्या दिवशी किंवा त्या तारखेपूर्वी प्रत्येक उमेदवार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे, कोणाकडं, या अधिकाऱ्याकडे, निवडणूक निर्णय जे अधिकारी असतील त्याच्याकडे 5,000 रुपये इतकी डिपॉझिट करेल. किती रुपये? एकतर 5,000 रुपये करणार. कोणाकडं? तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे 5,000 रुपये इतकी रक्कम अनामत म्हणून ठेवतील. आणि जर का त्याने तसं करायला तजवीज वगैरे केलं किंवा अनामत रक्कम ठेवण्यासाठी त्याने दिले नाही तर ते नामनिर्देशित पत्र मान्य केले जाणार नाही. म्हणजे सोपं आहे की तुम्हाला काय करायचं, 5,000 रुपये डिपॉझिट द्यायचंय. जो निवडणूक निर्णय अधिकारी जर तसं दिलं नाही तर तुमचा नॉमिनेशन फॉर्म रिजेक्ट होईल. आणि जर का तो अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय, महिला असेल तर अनामत रक्कम 2,500 म्हणजे 2,500 रुपये आहे. कळतंय? म्हणजे ओपन वगैरे बाकी लोक असतील तर 5,000 रुपये आणि SC ST वुमन आणि मागासवर्गीय जे असतील त्यांच्यासाठी 2,500 रुपये. परंतु आणखी असे की उमेदवारांनी एकापेक्षा जास्त नामनिर्देशन पत्र भरली असतील तर प्रत्येक नामनिर्देशन पत्राकरता स्वतंत्र रक्कम अनामत रक्कम ठेवण्याची आवश्यकता नाही. कळतंय? म्हणजे जर का तुम्ही खूप सारे फॉर्म भरले नॉमिनेशन फॉर्म तर प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगळी अनामत रक्कम भरण्याची गरज नाही, एकच तुम्ही भरली ती कन्सिडर होणार. थोडक्यात फक्त लक्षात ठेवा की 26 अंतर्गत अनामत रक्कम आहे आणि ती 5,000 आणि 2,500 रुपये आहे, एवढं तरी बेसिक लक्षात असू दे. आता बघा, पुढील व्यक्ती अनामत रक्कम परत केली जाते. कोणाकोणाला अनामत रक्कम परत भेटेल हे पण 26 मध्ये पूर्णचे पूर्ण सांगितलंय. एक तर बघा, उमेदवार जर का रीतसर निवडून आला है ना, जर का उमेदवार निवडूनच आला, इलेक्टच होऊन आला तर त्याला काय भेटणार, त्याची अनामत रक्कम पुन्हा भेटेल. सेकंड काय होतं की नामनिर्देशित दिवसानंतर 3 दिवसाचा उशीर नसा, म्हणजे आज नॉमिनेशन फॉर्मची डेट होती त्याच्यापेक्षा 3 दिवसाच्या आत, त्या 3 दिवसाच्या आत अशा वेळी उमेदवाराने निवडणूक न लढण्याचा आपल्या इराच्या लेखीमध्ये कळवला. आपण मागं बघितलं ना की जर का नॉमिनेशन फॉर्मच्या 3 दिवसाच्या आत तो आला आणि तो म्हटला की मला इलेक्शन नाही लढवायचंय तर अशा केसमध्ये पण त्याला त्याचं नॉमिनेशनची जी रक्कम आहे ती पुन्हा भेटेल. इकडे इम्पॉर्टंट काय, 3 डेज इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर उमेदवाराचे नामनिर्देशन विधी अग्राह्य असल्याचे गृहीत किंवा त्याचं नॉमिनेशनच रिजेक्ट झालं तरी पण त्याला त्याची पुन्हा पैसे भेटेल. किंवा नामनिर्देशन छापणीनंतर मतदान सुरू होण्यापूर्वी उमेदवाराचं मरण झालं है ना, म्हणजे त्याने नामनिर्देशन पत्र छाननी झाली होती पण इलेक्शन पूर्वीच त्या व्यक्तीची डेथ झाली तरी पण जे पण त्याचे हे असतील लिगल हेअर त्यांना ते डिपॉझिट भेटेल. आणि पोट कलम 4 मध्ये विशिष्ट संख्येपेक्षा अधिक विधी मते मिळवली होती. आता याच्यामध्ये किती कलम सांगितलंय तर 1/8 मत आहे, म्हणजे जेवढे व्हॅलिड वोट आहे ना त्याचे 1/8 वोट तरी तुम्हाला पडले पाहिजे, तेव्हा तुम्हाला तुमची अनामत रक्कम आहे. समजा एखाद्या निवडणुकीमध्ये काय 800 वोट व्हॅलिड पडले तर 1/8 ऑफ 800 किती, तर ऑलमोस्ट 100, तर मिनिमम 100 प्लस तुम्हाला वोट पडले तर तुम्हाला तुमचं डिपॉझिट भेटेल. समजा व्हॅलिड वोट 800 होते आणि एखाद्या उमेदवाराला फक्त 90 वोट पडले आणि तो हारला तर त्याला त्याचं डिपॉझिट भेटणार नाही. व्हॅलिड वोटचे 1/8 वोट पडल्यानंतर तुम्हाला, इकडे 1/8 लक्षात ठेवा पुढे दिलेलं आहे,
आणि अनामत रक्कम ज्या व्यक्तीने दिली असेल त्या व्यक्तीला ती परत करण्यात येते. मतदानासाठी निश्चित केलेल्या तारखापूर्वी उमेदवाराचे मरण झाल्यास अनामत रक्कम त्याने जो कायदेशीर प्रतिनिधी असेल त्याला देणार है ना. म्हणजे उमेदवार मेला तर त्याचा जो कायदेशीर प्रतिनिधी होता त्याला अनामत रक्कम भेटेल, किंवा उमेदवाराने दिलेली नसेल तर ज्या व्यक्तीने अनामत रक्कम भरली त्याला भेटेल. म्हणजे हा एक उमेदवार होता आणि एचं डेथ झाली, मग एचा जो पण कायदेशीर प्रतिनिधित्व असेल समजा बी, तर याला व्यक्तीला भेटेल. आता समजा एची रक्कम एने नाही भरली होती आणि सी कोणीतरी त्याची अनामत रक्कम भरली होती तर सीला भेटेल. म्हणजे नॉर्मल गोष्टी आहे, फक्त लक्षात असू द्या की हे 1/8 वोट आहे त्यासंबंधी आणि अनामत रक्कम संबंधी तरतूद आहे. आता उमेदवार निवडून आला नाही तर त्यावेळेला विधिग्राह्य मतांची संख्या 1/8 हे दिले ना, 1/8 जर त्याच्यापेक्षा कमी मतं पडले तर अनामत रक्कम समतृप्त होते. म्हणजे काय, म्हणजे भेटणार नाही बाबा, परत मनपाकडे जाणार. आणि अनामत रक्कम समतप्त झाली नाही हे कलम 32 खाली निवडणूक निकाल घोषित करण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर परत करण्यात येईल. तर कलम 32 मध्ये काय असतं लक्षात ठेवा, इलेक्शन संबंधी रिझल्ट असतं. इलेक्शनचा रिझल्ट संबंधी आहे एवढं लक्षात ठेवा. 1/1 वोट पण लक्षात ठेवा. परंतु जर एखादा उमेदवार सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी एकापेक्षा अधिक प्रभागासाठी रितसर नामनिर्देशित झाला असेल तर त्याने वतीने अनामत रक्कमापैकी एकाहून अधिक अनामत रक्कम परत करण्यात येणार नाही. उर्वरित रक्कम मनपाकडे जाते. ठीक आहे, मेन तरी तुम्ही लक्षात असू द्या 1/8 संबंधी प्रोव्हिजन, 1/8 संबंधी प्रोव्हिजन आणि बाकी वरती दिलेल्या गोष्टी. ओके, आता पुढचं बघा. पुढचं ऍक्च्युअल 27 मध्ये प्रभागासाठी निवडून लढवण्यात येईल तेव्हा मतदान घेणे. 27 काय सांगताय मग, ऍक्च्युअल आता आपल्याला काय करायचंय, मतदान घ्यायचंय. मतदान घेण्यासंबंधित होतं ते. 27 मध्ये प्रभागासाठी निवडणूक लढवण्यात येईल त्यावेळी नामनिर्देशनासाठी निश्चित केलेल्या दिवसानंतर 21व्या दिवसापूर्वी नसेल. म्हणजे नामनिर्देशनासाठी प्रभागासाठी निवडणूक लढवण्यात येईल तेव्हा नामनिर्देशनासाठी निश्चित केलेल्या दिवसानंतर, म्हणजे नॉमिनेशन फॉर्मची जी डेट आहे ना त्याच्यानंतर मिनिमम 21 डे नंतर इलेक्शनची डेट असेल असं काहीतरी याच्यात सांगितलं. आणि अशा कोणत्याही दिवशी मतदान घेण्यात येईल. अशा मतदानाच्या वेळी नामनिर्देशनासाठी निश्चित केलेल्या दिवशी नगरपालिका मतदार यादी प्रयोजनाकरता उल्लेख केला जाईल. ठीक आहे, तर 21 डे फक्त लक्षात ठेवा, म्हणजे नॉमिनेशनच्या 21 डे नंतर इलेक्शन होईल. आणि आयुक्त मतदानाच्या तारखेपूर्वी किमान 3 दिवस अगोदर, म्हणजे मतदानाच्या तारखेचे काय 3 दिवस अगोदर आयुक्त काय करणार, विधिग्राह्य नामनिर्देशित सर्व व्यक्तींची नावे, त्यांच्या घराचे पत्ते, त्यांचे वर्णन शासकीय राजपत्रातून प्रभागवार नामनिर्देशित झालेल्या व्यक्तीचे नावे प्रत्येक प्रभागवारच्या कार्यालय सूचका फलकावर प्रसिद्ध करतील. हे बघा किती प्रोसिजर एक्सपेक्ट वगैरे दाखवलेलं किती, म्हणजे फक्त इकडं डेट वगैरे काय काय. आता काय केलं आपण, आज नॉमिनेशन फॉर्म भरण्याची डेट होती, त्याच्या काय 21 डे नंतर काय होणार आहे, कुठेतरी आपली इलेक्शनची डेट असणार आहे. आता इलेक्शनच्या डेटच्या 3 डे अगोदर, इलेक्शनच्या डेटच्या 3 डे अगोदर काय करतील, जे आपले स्टेट इलेक्शन कमिशन आहे, जे आपले आयुक्त होते ते काय करणार, 3 दिवस अगोदर की जे पण व्हॅलिड नॉमिनेशन फॉर्म होते, ओके, ते नॉमिनेशन फॉर्मचे सर्व नावे काय करणार, त्यांचे घराचे नाव पत्ते डिटेलमध्ये गव्हर्नमेंट गॅझेटमध्ये पब्लिश करतील की हे उमेदवार नॉमिनेट झालेले आहे. आणि जे त्या प्रभागात जे त्या वॉर्डमध्ये निवडून येतात त्याचे पण जे ऑफिसचे जे बोर्ड असतील, फलक असतील, तिकडे पण त्यांचे नावं लावतील की बाबा तुमच्या प्रभागामधून या या व्यक्तींचं नॉमिनेशन फॉर्म आलेलं आहे. 3 दिवसा अगोदर हे सगळं आयुक्तांचं, म्हणजे जे निवडणूक आयुक्त आहे त्यांचं ते काम आहे. ओके, प्रोसिजर इन्फॉर्मेशन ही सगळी 27. तर 27 मध्ये काय लक्षात ठेवायचं, एक तर 21 डे लक्षात ठेवायचं हे दिलेलं, आणि 3 दिवसा अगोदरचं जी प्रोव्हिजन दिलेलं आहे ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 27 अ आता आपण बघितलं होतं, एक अ बघितलं होतं, त्याच्यानंतर अ बघितलं होतं, ब बघितलं होतं आणि क, ते बघूया. अ म्हणजे काय, तर मतदान केंद्राचे जवळपास प्रचार करण्यावर मनाई होतं. अ मध्ये म्हणजे सभा घेणं मनाई होतं. ब म्हणजे बेबंद वर्तणूक होतं आणि क म्हणजे केंद्रामध्ये तुम्ही काहीतरी गैरवर्तन करताय. तर अ म्हणजे काय माहिती का, कोणत्याही व्यक्तीने मतदान केंद्र म्हणजे मतदान केंद्रात घेण्यात येईल त्या तारखांना त्या केंद्राचे 100 यार्ड, फक्त इकडे काय क्वेश्चन येऊ शकतं, 100 यार्ड, इकडे तुम्हाला काय करतील 100 यार्डच्या जागी 200-300 यार्ड करतील. तर 100 यार्ड हे लक्षात यायला पाहिजे. समजा हे मतदान केंद्र आहे, तर कलम 27 अ अंतर्गत या मतदान केंद्राच्या 100 यार्ड या एरियामध्ये जर तो व्यक्ती काय करत असेल, म्हणजे कोणती जागा असू द्या, मग ती पब्लिक प्लेस असू द्या की प्रायव्हेट प्लेस असू द्या, त्याला कोणतं कृत्य करताना येणार, मतांसाठी प्रचार करणे किंवा मला वोट करा, मला वोट करा, किंवा कोणत्याही मतासाठी म्हणजे अभ्यर्थना करणे, किंवा कोणत्याही एखाद्या विपक्षित उमेदवाराला मत न करण्यासाठी मनवणे. म्हणजे एखादा वोटर आला होता, त्याचं मन वळवायचं की अरे बाबा त्याला वोट नको करू, तू मला वोट कर, किंवा त्याचं मन वळवायचं, किंवा मताचा स्वतःचा प्रचार करायचा, किंवा रिक्वेस्ट करायची समोरच्याला किंवा मला वोट कर, असं जर तो करत असेल. आणि निवडणूक मतदान न करण्यासाठी पण त्याचं मन की बाबा कशाला तू वोट करतो, जा घरी,
वोटिंगसाठी कशाला आला. तर काही पण जर एखादा उमेदवार करत असेल, निवडणुकीतील कार्यालयाची नोटीस सोडून म्हणजे जी ऑफिशियल नोटीस असते, ती ऑफिशियल नोटीस सोडून जे बाकीचे जे नोटीस असतात किंवा एखादी निशाणी असेल, तो प्रदर्शित करत असेल. म्हणजे काहीतरी सिम्बॉल आहे, समजा त्याचा एखादा सिम्बॉल असेल, त्याचा इलेक्शन सिम्बॉल काहीतरी असेल आणि तो काय करतो, तो प्रदर्शित करतोय. एखादी नोटीस पब्लिश करतोय ऑफिशियल नोटीस सोडून, तर ती व्यक्ती पोटकलम चं उल्लंघन करतं आणि अपराध सिद्धतेनंतर ₹250 वाढवता येईल एवढ्या दंडाची शिक्षा आहे. म्हणजे किती रुपयापर्यंत? ₹250 वाढवता येईल एवढी शिक्षा आहे. कळत आहे? काय होतं 27 अंतर्गत मतदान केंद्राचे जवळपास प्रचार करण्यावर मनाई होती. कसला प्रचार? तर 100 यार्डच्या एरियामध्ये. 100 यार्डच्या एरियामध्ये प्रायव्हेट जागा असू द्या, पब्लिक जागा असू द्या, तो काय करतोय, मतासाठी प्रचार करतोय, मला मत दे किंवा दुसऱ्याला मत नको दे किंवा तू कशाला मत करायला आला, तू परत घरी जा किंवा इलेक्शन संबंधी ऑफिशियल नोटीस सोडून बाकी कोणती तरी नोटीस पब्लिश करतोय. असं जर का करत असेल तर त्याला काय म्हटलं जातं की तुम्ही जवळपास प्रचार करण्या मनाई करताय 100 यार्डच्या ह्याच्यात आणि तुम्हाला ₹250 त्याच्यामध्ये काय लागेल, दंड किंवा पेनल्टी लागू शकते. ओके. आता 27 काय बघा. 27 काय होतं माहिती आहे, आपण बघितलं ते काय होतं, तर प्रचार सभा संबंधी. आता बघा, कोणत्याही व्यक्तीला एखाद्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही निवडणुकीसाठी मतदान संपण्याची जी वेळ निश्चित असेल त्या वेळेच्या 48 तास अगोदर, म्हणजे बघा, समजा आज आपलं मतदान होतं, आजची डेट असेल समजा, आपण कन्सिडर करू 3 ऑक्टोबर. तर 3 ऑक्टोबरला मतदान होतं आणि 3 ऑक्टोबरला मतदान समजा 6 PM ला संपणार होतं. ओके, 6 PM ला. तर जी मतदान संपण्याची वेळ असते ना, त्या मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर, त्या मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर, म्हणजे 30 ऑक्टोबर होतं, तर समजा आपण मागच्या महिन्यामध्ये म्हणजे 28 सप्टेंबर समजा, 28 की 29 सप्टेंबर काय म्हणजे 2 म्हणजे 48 तास अगोदर या कालावधीमध्ये प्रचार करता येत नाही. कळतंय? इकडं मतदान संपण्याच्या दिलेलं आहे बघा. मतदान संपण्याच्या, मतदान सुरू होण्याचा टाइम दिलाय का 7 AM वगैरे नाही. ज्यावेळेस मतदान संपतं त्याच्या मागचे 48 अवर तुम्हाला प्रचार करता येत नाही. एवढं आपल्याला काय सांगितलंय 27 मध्ये. म्हणजे काय सांगितलं, निवडणूक संपण्याची जी वेळ असेल त्याच्या 48 तास अगोदर त्या मतदान केंद्रात सार्वजनिक जागेवर किंवा किंवा एखादी सभा बोलवता येणार नाही किंवा त्यात हजर राहता येणार नाही. असं नाही की तुम्ही सभा नाही बोलवली, तुम्ही एक मेंबर म्हणून त्या सभेला हजर राहिला तरी पण नाही चालणार. म्हणजे एखादा उदाहरण सभा तर बोलूच नाही शकत, पण ॲज अ मेंबर म्हणून पण तुम्ही त्या सभेला हजर राहू शकत नाही. आणि जर का असं केलं तर ₹250 वाढवता येईल. इकडे पण काय, ₹250 वाढवता येईल एवढी दंडाची तरतूद आहे 27 मध्ये. ओके, कळतंय? हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं 27 ब म्हणजे काय आपण बघितलं, बेबंद. बेबंद वर्तणूक फॉर ब फॉर बेबंद वर्तणूक. आता नेमकं काय आहे बघा, थोडक्यात ऐकून घ्या, मग मी तुम्हाला सांगतो. आता ब फॉर बेबंद वर्तणूक म्हणजे काय, मतदान केंद्र किंवा जे इलेक्शनची डेट होती त्याच्या दरम्यान काय करताय, एखादा उमेदवार आहे ना मतदान केंद्रात जाण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला उपद्रव होईल अशा रीतीने, म्हणजे एखादा व्यक्ती काय करतोय मतदानाच्या दिवशी मतदान करायला जातोय, मग त्या व्यक्तीला कोणता तरी उपद्रव होईल असं होईल अशा रीतीने, किंवा एखादा इलेक्शन कर्मचारी आहे ना, त्या कर्मचाऱ्याच्या कामामध्ये जर कोणीतरी इंटरफेअर करत असेल, त्याच्यामध्ये व्यत्यय आणत असेल, तर त्याच्यामध्ये कसं असू शकतं की समजा तुम्ही मोठ्या मोठ्याने ध्वनीवर्धक स्पीकर लावले आणि जोरात एखादी प्रायव्हेट जागा आहे त्याच्या रिलेटेड तुम्ही काय केलं, मोठा डीजे आणला, त्याचे उपसंच आणले आणि केंद्र जे मतदान केंद्र आहे किंवा मतदान केंद्राचं जे एंट्री गेट आहे, प्रवेशद्वार आहे, तर त्याच्या इकडे तुम्ही काय करता, त्या प्रवेशद्वाराजवळ किंवा समजा मतदान केंद्राच्या बाजूला तुमचं घर आहे कुठंतरी, तर ते तर तुमची प्रायव्हेट घर आहे ना, तर प्रायव्हेट घरामध्ये तुम्ही जोराजोराने डीजे वाजत आहे किंवा एखाद्या पब्लिक प्लेसवर जोराजोराने एखादा ध्वनी निर्माण करताय, तर अशा वेळी केंद्र प्रवेशद्वारच्या आसपास जर का तुम्ही जोराने ओरडताय किंवा अन्य काही पण बेबंद वर्तणूक करत असाल, तर हे करणे असं असेल तर तुम्हाला ₹250 दंड लागू शकतो. बघा काय दिलंय, कोणत्याही व्यक्तीने मतदान केंद्रात किंवा मतदान केंद्राच्या तारखेला त्या दिवशी एखाद्या मतदाराला मतदान केंद्रात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला उपद्रव होईल अशा रीतीने मतदान केंद्राच्या ठिकाणी कामावर असलेल्या अधिकाऱ्याच्या कामामध्ये काय करताय, इंटरफेअर करताय. कसं, तर ध्वनीवर्धक तुम्ही वापरताय, डीजे मोठ्या जोरात लावलेला आहे, खूप मोठ्या प्रमाणात आवाज करताय आणि त्याच्यामुळे त्याचे उपकरण असतात ना ध्वनीवर्धक, म्हणजे माईक आहे, स्पीकर आहे जोरात, ते उपकरण संच सगळेचे सगळे ते प्रवेशद्वाराजवळ, जे मतदान केंद्राचं प्रवेशद्वार आहे त्याच्या आसपास सार्वजनिक किंवा खाजगी कोणतीही जागा असू द्या, तिकडे जर तुम्ही चालवत असाल तर मतदान केंद्रात किंवा मतदान केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी जागेवर जोरात ओरडताय तुम्ही, असं करत असाल तर त्याला बेबंद म्हणजे असं करू नका असं सांगितले. आणि जर असं करत असाल तर ₹250 वाढवता येईल एवढा दंड आहे. आणि जर कोणताही व्यक्ती या कलमाखाली शिक्षापात्र असलेला अपराध करीत आहे
असे किंवा त्याने केला आहे असे मतदान केंद्राध्यक्षाला वाटत असेल सकारण, म्हणजे त्यांना प्रॉपर माहिती आहे की हा बाबा हा व्यक्ती आहे, याने असं करतोय, आत्ता पण ऐकत नाहीये, जोरा जोरा डीजे वाजवतोय, आणि मतदान केंद्राचे जे अध्यक्ष असतात त्यांना वाटतंय की बाबा हा सकारण हा असं करतोय, तर ते काय करतील, त्याला अटक करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याला तसा निर्देश देशील. कोण निर्देश देणार? केंद्राचे जे मतदान केंद्र अध्यक्ष ते निर्देश देतील आणि लगेचच पोलीस अधिकारी त्या व्यक्तीला काय करणार? अटक करणार. कळतंय? म्हणजे मतदान केंद्र अध्यक्ष सकारण सांगणार की हा व्यक्ती बेबंद वर्तणूक करतो, याला आम्ही समजवलं की गाणे वाजवू नको, डीजे वाजवू नको जोरात, तरी पण तो बेबंद वर्तणूक करतोय आणि मतदानाच्या कामामध्ये हस्तक्षेप करतोय, तर पोलीस अधीक्षक तुम्ही याला अटक करा. तर लगेच त्याला अटक होते. आणि पोलीस अधिकाऱ्यास त्या तरतुदीने कोणत्याही प्रकारे उल्लंघन करू नये आणि वाजवीरित्या आवश्यक असलेल्या उपाययोजना करता येतील आणि बळाचा वापर पण करता येतील आणि या वापरण्यात कोणत्या उपसंच सक्तीने ताबा घेतात. मग पोलिसांना पण इकडे एक्स्ट्रा पॉवर दिलेली. पोलीस पण या ठिकाणी काय करू शकतात? बळाचा वापर करू शकतात किंवा जबरदस्ती तुमचा जो डीजे असेल, तुमचा एखादा स्पीकर असेल, ज्याच्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होते, ते पण तुम्ही सक्तीने पोलीस ताब्यात घेऊ शकतात. हे लक्षात ठेवा. ओके, हे होतं सगळं 27 ब मध्ये बेबंद वर्तणूक. आणि आजचा शेवटचा कलम 27 क, ते आहे मतदान केंद्रात गैरवर्तणूक. आता हाईट झाली, आतापर्यंत सगळेजण बाजूला करत होते सगळे गैरवर्तणूक, आता मतदान केंद्रातच जाऊन गैरवर्तणूक करत आहे. क फॉर केंद्रात जाऊन गैरवर्तणूक आपण बघितलं. आता काय, कोणत्याही व्यक्तीने मतदान केंद्रात त्याच्या ठराविक वेळात गैरवर्तणूक केल्यास किंवा मतदान केंद्राध्यक्षाकडे विधिसम्मत निर्देश पाळण्यास कसूर केल्यास. आता मतदान अध्यक्ष सांगतो तुम्हाला की दादा तू शांत बस, ओरडाओरड करू नको, तर तरी पण तो व्यक्ती काय ऐकत नाही, गैरवर्तणूक करते. मग तो केंद्राध्यक्ष, म्हणजे मतदान केंद्रामध्ये तुम्ही गैरवर्तणूक करता ना, तर केंद्राध्यक्ष कामावर असलेल्या पोलीस अधीक्षकाला सांगेल की केंद्राध्यक्ष त्याला काय करा, मतदान केंद्रातून घेऊन जा बाबा. म्हणजे समजा हा व्यक्ती आला होता, हा केंद्रामध्ये घुसला, इकडे तुमचे मतदान केंद्राचे अध्यक्ष होते, ते त्याला सांगत होते की बाबा तू असं असभ्य वर्तन करू नको, केंद्रामध्ये डिस्टर्बन्स करू नको. हा काय ऐकत नव्हता, तर पोलिसांना बोलवलं आणि याला काय केलं, मतदान केंद्राच्या बाहेर याला घेऊन गेले. ओके, आता याला काय केलं, बाहेर केलं. आता अनन्वय प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर मतदान केंद्रात मतदान करणाऱ्या अन्य हक्क कोणत्या मदतीला मतदान करण्याची संधी. आता काय सांगितलंय, या दोघांमध्ये सगळं धिंगाणा चालू होता ना, तर बाकी पण तर लोक मतदानाला आले ना, तर त्यांना डिस्टर्ब होता कामा नये एवढे काळजी घ्या. म्हणजे मतदान केंद्रामध्ये मतदान अधीक्षक त्या व्यक्तीला सांगताय, तर बाकी लोकांना डिस्टर्ब होणार नाही याची रीतसर काळजी घेतं असं सांगितलं आहे. आणि याप्रमाणे मतदान केंद्रात घालून देण्यात आलेली व्यक्ती मतदान केंद्राध्यक्षाच्या परवानगी वाचून मतदान केंद्रात पुन्हा प्रवेश करीत असेल तर सिद्धपायी अपराध ठरवण्यात आले असता 250 रुपयापर्यंतचे दंडाचे. आता हा व्यक्ती काही ऐकला नाही, परत तो काय केला, मतदान केंद्रामध्ये परत घुसला, याची परमिशन न घेता, विदाउट परमिशन घेता परत घुसला, तर तो सिद्धपराध मानला जाईल आणि 250 रुपयापर्यंतची दंडाची तरतूद केली. थोडक्यात कळतंय की 27 क मध्ये केंद्रामध्ये तुम्ही काहीतरी करताय त्या संबंधी तरतूद होती. न ऐकता तुम्ही मतदान केंद्रामध्ये घुसले आणि त्याच्यानंतर परत करत होते, मतदान केंद्राध्यक्षाने तुम्हाला ते बाहेर काढलं आणि तसं न केल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढलं जातं. परत तुम्ही आला तर तुम्हाला 250 रुपयापर्यंतची दंडाची तरतूद केली आहे. हे सगळं आहे. काय काय बघितलं एकदा लक्षात घ्या. कलम 22 मध्ये आपण इलेक्शनची डेट आपण डिक्लेअर केली होती. त्याच्यानंतर कलम 25 मध्ये आपण इलेक्शन संबंधी नोटीस दिली होती. कलम 26 मध्ये आपण नाम निर्देशित करण्यात आले होते. तुम्हाला कलम पाठ झाले पाहिजे म्हणून मी रिपीट घेतोय. कलम 26 अ मध्ये आपण अ फॉर अनामत रक्कम घेतली होती आठवतं. कलम 27 मध्ये आपण मतदान ऍक्च्युअली घेणं चालू केलं, तर मतदान घेण्यासंबंधी. कलम 27 अ मध्ये मतदान किंवा त्याच्या जवळ प्रचार करण्यावर बंदी होती, तर प्रचार बंदी केली होती. त्याच्यानंतर 27 डबल अ मध्ये काय काय होतं, तर सार्वजनिक सभा घेण्यावर बंदी होती 48 आवर अगोदर, ते आपण बघितलं. त्याच्यानंतर इकडे 100 यार्ड आपण बघितलं होतं, 100 यार्डच्या एरियामध्ये तुम्ही नाही करू शकत. त्याच्यानंतर 27 ब बेबंद वर्तणूक करताय आणि 27 क केंद्रामध्ये जाऊन गैरवर्तणूक करताय. एवढे आपण कलम आज सगळे बघितलेले जे तुम्हाला महत्वाचे. ओके, आता हा ऍक्च्युली आणखी याचे रिलेटेड आर्टिकल बाकी आहे, ते पुढच्या आपण लेक्चरमध्ये बघू. या लेक्चरमध्ये कंप्लीट नाही झाले आपले. आता जे 28 पासून ते 34 पर्यंतचे आपले आर्टिकल जे ते आपण पुढच्या सेक्शनमध्ये घेऊ. म्हणजे आपले जे निवडणूक होते 6 पासून 34 तेवढे सगळेचे सगळे आर्टिकल कंप्लीट होतील. जर कोणी याचे 22च्या अगोदरची आर्टिकल बघितले नसेल 6 पासून 22 पर्यंतचे, तर तो व्हिडिओ आपल्याकडे अपलोडेड आहे, तो पण बघा. चांगला अभ्यास करा, मेहनत करत राहा. ऑल दी बेस्ट सगळ्यांना. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमचे काही डाऊट्स असतील, काही कनेक्शन असेल, काही कमेंट्स असतील तर लाईक शेअर नक्की करा. मित्रांनो, आवडत असेल लेक्चर तर डेफिनेटली लाईक करा. आणि तुमचे काही फीडबॅक्स असतील, काही पण असेल, तुम्हाला लेक्चर कसं वाटलं हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ऑल दी बेस्ट. पुन्हा भेटूया.